आणि आता बातमी राऊतांची आहे। पुणे हे विद्येचं माहेरघर होतं, आता मात्र गुंडांचं माहेरघर झालंय आणि अजित पवारांमुळेच पुणे हे गुंडांचं माहेरघर झालंय असं संजय राऊत म्हणाले। पुणे पोलिसांनी नाशिक पोलिसांकडून प्रेरणा घेतली पाहिजे। गृहमंत्र्यांनी नाशिक सारखेच आदेश ठाण्याच्या गुंडगिरीबद्दल सुद्धा देणं गरजेचं असल्याचं राऊत म्हणाले। बघा, पुणे हा एकेकाळी विद्येचं माहेरघर होतं, सांस्कृतिक शहर होतं। आज पुणे हे अजितदादा पवारांमुळे आणि नंतर भाजपमधल्या काही घटकांमुळे गुंडांचं माहेरघर झालेलं आहे। कोयता गँग ही संकल्पना पुण्यातून बाहेर आली। पोलीस आयुक्त काय करताय? तिकडले पोलीस आयुक्त जे कोणी आहेत त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून नाशिक शहरात जे काय घडामोडी सुरू आहेत त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे। आणि हे राज्याच्या गृहमंत्र्यांचं जबाबदारी आहे। पुण्यामधले एक मंत्री केंद्रात आहेत आणि ज्या प्रकारे पुण्याची बदनामी सुरू आहे ही गंभीर बाब आहे। मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो। त्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये जी गुंडगिरी विरुद्ध मोहीम सुरू केलेली आहे आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कोण कोणत्या पक्षाचा आहे याची फिकीर न करता त्यांनी पोलीस आयुक्तांना जे आदेश दिलेले आहेत की गुंडगिरी मोडून काढा, अशा प्रकारचे आदेश त्यांनी ठाणे जिल्ह्यातल्या गुंडगिरी विरुद्ध देणं गरजेचं आहे।